जिल्ह्यात मंगळवारी पावसाची संततधार सुरू राहिली आहे। धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे। कोयना धरण 67% तर वारणा धरण 82% भरले। यामुळे दोन्ही धरणातून विसर्ग सुरू करण्यात आले। वारणा धरणाचे दरवाजे उघडले असून 7050 क्युसेक विसर्ग सुरू आहे। त्यामुळे पाटबंधारे विभागाने वारणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय। धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढलाय। कोयना धरणात 71 टीएमसी पाणीसाठा झाला असून 67% धरण भरले। धरण पायथा विद्युतगृहाची 2 युनिट सुरू करून कोयना नदीमध्ये एकूण 2100 क्युसेक विसर्ग सुरू आहे। वारणा धरणाची 34.40 टीएमसी पाणी साठवण क्षमता आहे। त्यापैकी धरणात 28.23 टीएमसी पाणीसाठा झाला असून 82% धरण भरले। धरणातून मंगळवारी सकाळी वक्रद्वाराद्वारे सुरू करून 2870 क्युसेक विसर्ग वाढवून तो 5420 क्युसेक आणि विद्युतगृहातून चालू असणारा 1630 क्युसेक असा 7050 क्युसेक विसर्ग वारणा नदी पात्रात सोडण्यात येणार आहे। वारणा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होणार आहे। त्यामुळे पाटबंधारे विभागाने वारणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय। कोयना आणि वारणा धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्यामुळे धरणातील विसर्ग चालूच राहणार आहे असे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले। जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे। शिराळा, वाळवा, मिरज, पलूस आणि कडेगाव तालुक्यात दिवसभर संततधार सुरूच राहिला। पावसामुळे शेतीच्या कामात खंड पडल्याचं चित्र आहे। जत, आटपाडी आणि कवटेमंकाळ तालुक्यात पावसाची उघडझाप सुरू होती। सांगली शहर परिसरात दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती। सायंकाळनंतर पावसाने उसंत घेतली।